नाशिक ग्रंथोत्सव 2025चे निफाडला आयोजन. वाचक साहित्यप्रेमी ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांचे आवाहन. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व मानकेश्वर वाचनालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाडला 10 व 11 मार्चला 2 दिवसीय नाशिक ग्रंथोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ग्रंथोत्सवाची सुरुवात 10 मार्चला सकाळी 9 वाजता निफाड शहरातून ग्रंथदिंडीच्या माध्यमातून होणार आहे. 10:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सुहास कांदे, महापौर हिमगौरी आहेर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सत्यजित तांबे यांसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सव उद्घाटन सत्रानंतर दुपारी 2:30 ते 5 पर्यंत निमंत्रितांचे कवी संमेलन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी 11 मार्च रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत सोशल मीडिया व आजची युवा पिढी हा परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 12:30 ते 1च्या दरम्यान वंदे मातरमचे सादरीकरण होणार आहे. 1 ते 1:30च्या दरम्यान वाचकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 2:30 ते 4 या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लोककल्याणाचा आदर्श या विषयावर प्रसिद्ध भारुडकार मयूर देशमुख यांचे भारुड व प्रबोधन कार्यक्रम संपन्न होणार आहे. 4 वाजता सदर ग्रंथोत्सव 2025 कार्यक्रमाचा समारोप समारंभ संपन्न होणार असून नाशिक जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागात आणि तेही निफाड येथे ग्रंथोत्सव 2025 हा कार्यक्रम होत असून तालुक्यासह जिल्ह्याभरातील साहित्यप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, महिला, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक, मानकेश्वर वाचनालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक ग्रंथोत्सव 2025चं आयोजन आपण केलेलं आहे. सदर ठिकाण हे कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथे असून 10 आणि 11 मार्चला हा उपक्रम साजरा होतो आहे. सध्या शहरामध्ये विविध प्रकारचे पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत. तशाच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ग्रंथोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. यामागचा प्रमुख हेतू असा आहे, ग्रंथांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वाचकाला हवा तो ग्रंथ मिळावा. विविध प्रकारचे प्रकाशक मंडळी या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला हवं ते पुस्तक घेण्यासाठी तुम्ही या ग्रंथोत्सवामध्ये जरूर या असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि ह्या पुस्तकांच्या बरोबरच विविध प्रकारचे साहित्यिक अशी मेजवानी आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये काव्यसंमेलन असतील, विविध विषयांवरती परिसंवाद असतील, अनेक तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी येणार आहे. याही सर्व सत्रांमध्ये आपण येऊन याचा लाभ घ्यावा. विशेषतः सर्व महाविद्यालयीन युवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक याचबरोबर वाचकांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा असं मी राज्याचा ग्रंथालय संचालक या नात्यानं आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.